आज आपण रसरशीत अशी बालुशाही कशी तयार करायची ते पाहणार आहोत. बालुशाही तशी सगळ्यांना आवडते, पण ती करायला जमत नाही किंवा जमली तरी मग ती परफेक्ट अशी जमत नाही. कारण त्यामध्ये बालुशाही जेव्हा आपण तयार करतो तर त्यामध्ये आतमध्ये जो पाक आहे तो व्यवस्थित गेला पाहिजे. जर पाक गेला नाही तर ती बालुशाही वरनं तर सॉफ्ट होईल पण आतनं कडक तयार होते. तर असं होऊ नये आणि असं का होतं, त्याचं परफेक्ट प्रमाण काय असायला पाहिजे बालुशाही तयार करायचं, या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अगदी रसरशीत अशी बालुशाही कशी तयार करायची अगदी परफेक्ट प्रमाणासहित ते पाहणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपी सुरुवात करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. बालुशाही तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे इन्ग्रेडियंट आहे ते आहे मैदा. तर आज आपण मैद्यापासून बालुशाही तयार करणार आहोत आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये. तर इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. मैदा व्यवस्थित स्वच्छ गाळून घ्यायचा आणि बालुशाही तयार करताना एक लक्षात ठेवायचं की मैदा हा अगदी फ्रेश असला पाहिजे. काय होतं की बरेचदा दुकानामध्ये सुद्धा बरेच दिवसापासून मैदा ठेवलेला असतो किंवा आपण घरी आणल्यावरही तो बराच दिवस राहतो आणि त्यानंतर आपण बालुशाही तयार करतो. मग त्याची जी बालुशाहीची चव आहे ती परफेक्ट तशी येत नाही. इथे आपण 1 किलो मैदा हा व्यवस्थित गाळणीने गाळून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे घालायचं आहे साहित्य ते आहे बेकिंग पावडर. तर इथे मी 1 किलोसाठी 2 चमचे बेकिंग पावडर घेतलेला आहे. हे जे टीस्पून दिसते आपला पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्या चम्मचने इथे मी 2 चमचे बेकिंग पावडर घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे सोडा. तर सोडा किती घालायचा, हा खायचा सोडा आहे. तर सोडा अर्धा चम्मच घालायचा आहे आपल्याला यामध्ये. तर इथे मी तुम्ही बघू शकाल अर्धा चमचा इथे मी सोडा घातलेला आहे. आणि 1 किलोच्या प्रमाणासाठी हे जे मी बेकिंग पावडर आणि सोड्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे हे अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 ते सव्वा चमचासुद्धा घालू शकतो. त्यानंतर हे जे सगळं साहित्य आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून जो बेकिंग पावडर आपण त्यामध्ये टाकलेला आहे, सोडा टाकलेला आहे, ते व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. हवं तर आपण जेव्हा मैदा गाळतो त्याच वेळेस जर आपण बेकिंग पावडर आणि सोडा गाळून घेतला तरीही चालतं. तर तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी नंतर यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साहित्य जे आहे ते म्हणजे गरम मोहन घालायचं आहे. मोहन घालताना गरम करून घालायचं. तर इथे मी तुपाचं मोहन घेतलेलं आहे. जर तूप नसेल वापरायचं तर वनस्पती तेल वापरलं तरीही चालेल. तर इथे मी 200 ग्राम तूप वापरलेलं आहे. म्हणजे ते तूप गरम करायला ठेवलेलं होतं आणि ते छान व्यवस्थित गरम जर झालं तूप की त्यानंतर आपल्याला मैद्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे मी जे तुपाचं मोहन आहे ते मोहन यामध्ये घातलं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. सध्या गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं त्याचं टेम्परेचर कमी होत आलं की मग छान व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं. जे आपण मोहन घातलेलं आहे ते व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. हीच खूप महत्त्वाची स्टेप आहे बालुशाही व्यवस्थित तयार करण्यासाठी. म्हणजे आपण जे मोहन घातलेलं आहे त्यामध्ये बेकिंग पावडर सोडा जो घातलेला आहे तो व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकाल जे मोहन आहे मी व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि कसं ओळखायचं की आपण जे मोहन घातलेलं आहे ते बरोबर झालं की नाही, तर अशी मूठ बांधल्या गेली पाहिजे. मूठ बांधल्या गेली म्हणजे समजायचं की आपण जे मोहन घातलेलं आहे ते बरोबर प्रमाणामध्ये घातलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल मी हे जे मोहन आहे हे व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय करायचं की थोडं त्याचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं. म्हणजे कारण आपल्याला यामध्ये जे दुसरं साहित्य घालायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जे गरम असतं हा मैदा त्यामुळे थोडं त्याचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे. तर दही इथे मी आंबट घेतलेलं आहे आणि आंबट दहीच वापरायचं. त्यामुळे काय होतं की जे आपण त्यामध्ये सोडा घातलेला आहे आणि जे दही घालतो आपण तर त्यावेळेस तो ॲक्टिव्ह होतो आणि त्यामुळे आपली जी बालुशाही आहे अगदी फुललेली अशी ही तयार होते. तर इथे मी 1.5 वाटी दही घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून याचा एक असा डव तयार करून घ्यायचा आहे. आणि खूप असं चोळून म्हणा किंवा खूप असं दाबून आणि असं अगदी स्मॅश करून करून हा गोळा तयार करायचा नाही. अगदी हलक्या हाताने याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हवं असलं तर पाणी आपण यामध्ये ॲड करू शकतो. आणि तुम्ही बघू शकाल पीठ छान आपण मळून घेतलेलं आहे. त्यानंतर याला आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तासासाठी छान रेस्टवर ठेवायचं, जेणेकरून जो सोडा वगैरे आपण सगळं साहित्य घातलेलं आहे तो छान असा ॲक्टिव्ह झाला पाहिजे. आणि तुम्हाला या रेषा दिसतात आहे तर या रेषा अशाच राहिल्या पाहिजे, जेणेकरून आपली जी बालुशाही आहे ही व्यवस्थित
तयार होईल. आणि इथे आता आपण 1 ते 1.5 तास हे जे पीठ आहे हे व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवू. त्याला झाकून ठेवायचं, नाहीतर ते वरचं सगळं आवरण कडक होईल. तर झाकून ठेवणं हे पण आवश्यक आहे. तर इथे आता यावर आपण एक ताट ठेवूया आणि याला 1 ते 1.5 तासासाठी मुरण्यासाठी ठेवू. त्यानंतर इथे 1 ते 1.5 तास झालेला आहे. आणि आता दुसरी स्टेप काय ती पाहूया. तर आता आपल्याला बालुशाहीसाठी पाक तयार करायचा आहे. तर आपण 1 किलोची बालुशाही तयार करतो आहोत. त्यासाठी इथे मी 1.25 किलो साखर घेतलेली आहे. त्यानंतर साखरेमध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. आपण इथे 1.25 किलो साखर घेतलेली आहे, त्यासाठी इथे मी 2 ग्लास पाणी वापरलं. खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग परत आपल्याला ते आटवावं लागेल किंवा पाक तयार करायला खूप जास्त वेळ लागेल. साखर पाण्यामध्ये पुढे इतपतच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. इथे साखर आणि पाणी मिक्स झालं की आता आपल्याला गॅसवर पाक तयार करण्यासाठी ठेवायचं आहे. तिथे मी गॅसवर हे जे पातेलं आहे ते ठेवलेलं आहे गरम करायला. आणि त्यानंतर इकडे आपलं जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं ते सुद्धा आपण एकदा परत मळून घ्यायचं. हलक्या हाताने मळायचं आहे, खूप दाबून प्रेस करून मळायचं नाही पीठ, फक्त हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे. तर इथे आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यातला एक असा छोटा गोळा घ्यायचा, गोळा तळ हातावर ठेवायचा आणि त्याला असं गोल गोल फिरवत जायचं. गोल गोल फिरवल्यानंतर त्यामध्ये लेयर्स छान येतात बालुशाहीमध्ये. आणि मध्ये असं छिद्र करायचं, एक होल करायचं आणि जो आपण होल करतो तो दोन्ही साईडने करायचा, जेणेकरून जेव्हा आपण बालुशाही तळतो आणि तळल्यानंतर त्यामध्ये पाक व्यवस्थित जातो. आणि जे तुम्हाला लेअर दिसत असतील तर अशा लेयर्स आल्या पाहिजे त्या आपल्या पिठामध्ये, जेणेकरून आपली जी बालुशाही आहे अगदी लेयर्स सहित तयार होते. तर अशाच प्रकारे आता आपण जे बाकीचे गोळे आहेत ते गोळेसुद्धा करून घेऊ. तर इथे मी हातावर छान असं मळून घेतलं आहे आणि त्यानंतर परत यामध्ये असं होल करून घेतलं आहे. तर अशाच प्रकारे कमीत कमी 7 ते 8 जितका आपण कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये जेवढा आपण बालुशाही तळायला घेऊ शकतो तेवढ्या त्या बालुशाही तयार करून घ्यायच्या. इकडे दुसरीकडे आपण जे गॅसवर पाक तयार करण्यासाठी ठेवलेला होता तर पाकाला उकळी आलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडं दूध घालायचं. दूध घातल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे दूध फाटलं जातं आणि दूध फाटून त्यामध्ये अगदी जी मळी असते तर ती सगळी मळी एका साईडला तयार होते. दूध फाटलं जातं आणि तुम्हाला लगेच दिसेलच की जी मळी असते ती अशी साईडला जाते आणि ती मळी आपण काढून घ्यायची. त्यामुळे आपला जो पाक असतो तो अगदी स्वच्छ असा ट्रान्सपरंट तयार होतो. तर इथे मी सगळी मळी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल पाक आपला अगदी असा स्वच्छ ट्रान्सपरंट तयार झालेला आहे. इकडे पाक आपला तयार होतो आहे आणि बालुशाही तळण्यासाठी ही सुद्धा एक महत्त्वाची स्टेप आहे तळण्याची. तर तळण्यासाठी आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि त्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकाल मी एक छोटा तुकडा घातला तेव्हा तो अगदी पटकन वर आला. याचा अर्थ आहे की आपलं हे तेल जे आहे ते जास्त गरम आहे. त्यामुळे अशा वेळेस आपल्याला तेल थोडं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये बालुशाही घालायची. बालुशाही जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेव्हा अगदी लगेच ती वर आली नाही पाहिजे. आता मी इथे जेव्हा एक बालुशाही टाकली तर ती बघू शकाल तुम्ही अगदी खूप उकळी आलेली आहे त्या बालुशाहीला आणि ती उकळत्या तेलात तळते आहे. त्यामुळे अशा स्टेजला बालुशाही तळायची नाही. थोडा जे तेल आहे ते थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर बालुशाही टाकायची. तर इकडे आपलं तेल थंड करायला ठेवू थोडं आपण. तोपर्यंत पाक आपला झाला की नाही ते सुद्धा चेक करून घेऊ. आणि इथे तुम्ही बघू शकाल जेव्हा मी चमच्यानी शेवटचा ड्रॉप जेव्हा पडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तार येते आहे. आता आपण इथे बोटाने सुद्धा चेक करून दाखवते मी तुम्हाला. जेव्हा आपण बोटाने चेक करतो आहोत तर त्यामध्ये अशी तार दिसते, थोडा चिपचिपा झालेला आहे. तर या स्टेजला आपला हा जो पाक आहे हा तयार झाला आहे आणि यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा. खूप जास्त पाक गरम करायचं नाही किंवा त्याच्यामध्ये खूप तार आली नाही पाहिजे. त्या स्टेजलाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मग पाक खूप जास्त पुढे जाईल आणि जी आपली बालुशाही आहे ती अगदी कडक अशी तयार होईल. तर इथे गॅस बंद केला. त्यानंतर यामध्ये आपण थोडं केसर घालून घेऊ आणि केसर घातल्यावर मिक्स करून घ्यायचं. केसर घातल्यावर त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालायची. विलायची पावडर घातली की छान फ्लेवर येतो बालुशाहीला. इथे आपला पाक हा व्यवस्थित तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकाल. आणि आपलं जे तेल आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे. परत मी छोटा तुकडा टाकून बघितला आणि त्यानंतर बालुशाही टाकली. आता इथे बघू शकाल तुम्ही बालुशाही जेव्हा मी टाकली तर एक नाही टाकायची, कमीत कमी 5 ते 6 बालुशाही ॲट ए टाईम टाकायचे, जेणेकरून जे तेलाचं टेम्परेचर थोडं गरम जरी असेल तर ते नॉर्मल स्टेजला येईल. आणि तेलामध्ये जेव्हा आपण बालुशाही टाकली तेव्हा ती खाली गेलेली होती आणि खालून जेव्हा ती वर येते तुम्ही बघू शकाल अगदी हळूहळू अशी ती वर आली पाहिजे. लगेच टाकल्याबरोबर ती बालुशाही वर आली नाही पाहिजे. जेव्हा ती खालून वर येते तेव्हा ती बालुशाही छान लेयर्स त्यामध्ये येतात
पदर सुटतात बालुशाहीला आणि तुम्ही बघू शकाल बालुशाहीचा आपला आकार किती छोटा होता आणि अगदी डबल तिबल ती फुलल्या गेलेली आहे. तर अशीच ही बालुशाही फुलल्या गेली पाहिजे जेणेकरून त्यामध्ये लेयर्स छान येतात. आणि आता एक एक करून ही बालुशाही वर येईल तोपर्यंत बालुशाहीला अजिबात पलटवायचं नाही किंवा हलवायचं सुद्धा नाही. आपण कढईमध्ये जेवढ्या बालुशाही टाकू शकतो तेवढ्या त्या बालुशाही टाकून घ्यायच्या आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी लो ठेवलेली आहे या स्टेजला. आणि इथे थोड्याच वेळात तुम्हाला दिसून येईल की जे बालुशाही आपण खाली ज्या गेलेल्या होत्या त्या अशा सगळ्या वर आलेल्या आहेत हळूहळू. आणि त्यानंतर बालुशाही एक साईड तळून झाली की त्याला पलटवून घ्यायचं जेणेकरून दुसरी साईडसुद्धा त्याची व्यवस्थित तळल्या जाईल. तर इथे अशा प्रकारे आता आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित बालुशाही तळून घ्यायच्या. त्याचा रंग थोडा असा सोनेरी आला पाहिजे त्या स्टेजपर्यंत आपल्याला बालुशाही व्यवस्थित तळून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकाल छान दोन्ही साईडने बालुशाही आपण तळून घेतलं आहे आणि याचा रंग थोडा सोनेरी आलेला आहे. त्यानंतर बालुशाही काढून आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे. तर पाक इथे आपला गरम आहे आणि गरम पाकामध्येच आपल्याला बालुशाही टाकायची जेणेकरून जो पाक आहे तो व्यवस्थित बालुशाहीमध्ये जाईल आणि बालुशाही अगदी आपली रसरशीत अशी तयार होईल. इथे आपण बाकीच्या सुद्धा बालुशाही ज्या होत्या तळलेल्या त्यासुद्धा आपण पाकामध्ये टाकून घेऊ. पाकामध्ये कुठपर्यंत ठेवायचं जोपर्यंत आपण दुसरी बॅच तळतो तोपर्यंत या ज्या बालुशाही आहेत त्या पाकामध्ये राहू द्यायच्या. ती बॅच तळायला आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनटं लागतात. तोपर्यंत आपली ही जी बालुशाही आहे ही व्यवस्थित पाकामध्ये छान मुरल्या जाते आणि त्यामध्ये पाक जातो आणि जी बालुशाही आहे आपली अगदी रसरशीत अशी तयार होते. तर इथे मी आता दुसरी बॅचसुद्धा तळायला घेतली आहे आणि तेल पूर्णतः थंड करून घ्यायचं. आणि बालुशाही इथे तुम्ही बघू शकाल जेव्हा मी टाकली तेव्हा ती खाली आहे आणि आता ती हळूहळू अशी वर येईल. तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सुद्धा ज्या बालुशाही आहेत त्या तळून घेऊ. आणि ते तुम्ही याला दिसत असेल किती छान अशा लेयर्स आलेल्या आहे बालुशाहीला. तर अशा प्रकारे आता आपण या सगळ्या बालुशाही तळून घेतल्या आहे आणि पाकामध्ये टाकून घेतल्या. तर आज आपण अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या बालुशाही परफेक्ट अशी तयार करण्यासाठी. यामध्ये आपण दही घातलेलं आहे, मीठ घातलं आहे, त्यामुळे गोड आंबट अशी चव जी बालुशाहीला येते. त्यामध्ये विलायचीचा फ्लेवर घातलेला आहे. तर हे सगळे फ्लेवर्स त्या बालुशाहीमध्ये येतात आणि दह्यामुळे ह्या बालुशाहीला अगदी चव अप्रतिम लागते. तर तुम्ही या पद्धतीने एकदा खरोखर ही बालुशाही तयार करून बघा. आणि बालुशाही जेव्हा आपण पाकामधून बाहेर काढतो ताटामध्ये तेव्हा अशी वेगळी वेगळी ठेवायची म्हणजे अशी एकावर एक नाही ठेवायची जेणेकरून जी बालुशाही आहे ती चिपकणार नाही आणि वेगवेगळ्या अशा बालुशाही छान व्यवस्थित तयार होतील. तर इथे तुम्ही बघू शकाल छान रंग आलेला आहे. अगदी रसरशीत अशी आपली बालुशाही छान तयार झाली आहे. तर अशाच प्रकारे आता आपण या सगळ्या पाकामध्ये ठेवलेल्या होत्या बालुशाही त्या काढून घेऊ आणि जी दुसरी बॅच होती आपण ती सुद्धा पाकामध्ये टाकून घेऊ. आणि समजा जर का पाक थोडा घट्ट जर झाला तर काय करायचं, गॅस थोडा वेळ सुरू करायचा. त्यामुळे पाक जो असतो तो पातळ तयार होतो. तर इथे आपली रसरशीत भरपूर पदर असणारी बालुशाही तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे मी अशा वेगवेगळ्या बालुशाही ठेवल्या त्यामुळे ज्या बालुशाही असतात त्या वेगवेगळ्या अशा तयार होतात, चिटकत नाही एकमेकांना. आणि पूर्ण त्याला थंड करून घ्यायचं, अगदी ड्राय अशी ती बालुशाही तयार करून घ्यायची जेणेकरून आपण जास्त दिवस त्याला टिकवून ठेवू शकतो. खूप चिपचिपी राहिली की ती बालुशाही जास्त दिवस टिकत नाही. त्यासाठी आपला पाक जो आहे तो अगदी परफेक्ट असा तयार झाला पाहिजे. इथे थोडं डेकोरेशनसाठी मी पिस्ता टाकून घेतला आहे. आणि आता इथे मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते की बालुशाही आपली व्यवस्थित तयार झाली की नाही किंवा बालुशाहीमध्ये पाक गेला की नाही. तर इथे तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण कट केली बालुशाही तर त्यावेळेस छान अशी अगदी पटकन कट झाली आणि त्यामध्ये आतपर्यंत छान पाक गेलेला आहे. आणि मी इथे तुम्हाला प्रेस करून सुद्धा दाखवेल. ही गरम आहे सध्या त्यामुळे आपल्याला छान यामध्ये पाक असा दिसतो आहे. जेव्हा ही थंड होते तेव्हा तो पाक थोडा कडक होतो आणि बालुशाही आपली परफेक्ट अशी तयार होते. तर अशा प्रकारे रसरशीत अशी आपली बालुशाही इथे तयार झालेली आहे. आणि इथे मी पूर्णतः थंड करून घेतल्या. त्यानंतरची तुम्हाला स्टेप दाखवते आहे. छान अशा मोकळ्या करून ठेवायच्या बालुशाही आणि परत त्याला 1-2 वेळा असं पलटवून घ्यायचं जेव्हा त्या थंड होतात थोड्या, जेणेकरून त्याच्यावरती पण छान अशी साखर दिसते. आणि जेव्हा वरती बालुशाहीच्या वरती साखर दिसते ना ती बालुशाही अगदी खायला छान लागते. म्हणजे वरतून अशी कुरकुरीत आतनं अगदी रसदार अशी ही बालुशाही आपली आज तयार झालेली आहे. तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.